याला पण जायचं होतं झेंडा फडकवायला म्हणून सकाळीच उठून बसला होता. ते इथं शाळेतल्या पोराही रॅली काढली होती. घोषणा देत देत ते पूर्ण गावामध्ये रॅली काढली होती. मग मी पण गेले आवरून शाळेमध्ये. ते इथं पोरींचं मेकअप चालू होतं. मेकअप बिकअप झालं नाही तर देशभक्ती चालू होती. ते बी बघितली. नाही तर गाणी बिणी झाली नाही. याचा बघा काय चाललंय. आलाय तर मी नांगोलीचाच पारोशा पुढं झाला बघतो. भाषणं झाली. मस्त मस्त भाषणं घेतली होती. मला माझीच लाज वाटली पोरांची भाषणं बघून. नाही इकडे बघा चहा प्यायला घसारलाय. आहे याला काही डान्स बघायला पण चहा प्यायला घसारलाय. या पोरा एवढी भारी भारी भाषणं केली ती का बोलून फायदा नाही. एवढीशी पोरा ह्यो जाईल तिथं सारखाच निस्ती मस्ती. ह्यो धोतीवाला बाबा बघ कसा भारी आहे. इकडून तिकडं नुसतं फिऱ्या भारी ना. या पोरी अख्या गावातल्या आडनावांची भाजीपाला करून ठेवला. कोणी पोरीने ठेवली. याचा झालंय मी पण मोठा झालो असा डान्स करेल भारी भारी. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.